1 षटक 11 धावा 2 गडी गारद. आपण हे दोन्ही पुरस्कार प्रदान करतोय. ओव्हर टू कमेंटरी बॉक्स. जाऊया पाठला करण्याचा प्रयत्न पहा. वा भाई वा, शॉट थर्डमॅन, अतिशय चांगली कामगिरी. संघासाठी जवळजवळ 2 धावा तरी वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. इथे मात्र पाहिलं गेलं ना तर श्री काळेश्वरी 11 अतिशय चांगला अफेक्ट देतात. प्रत्येक जण मात्र 100% देण्याचा प्रयत्न. आणि का करू नये मित्रांनो, आज ही माझ्या अंगावरती जर्सी आहे ना, त्या जर्सी साठी मला खेळायचं आहे. जर्सी वरती पाठीमागे ज्या संघ मालकाचं नाव आहे ना, त्या मालकासाठी मला आज खेळायचं आहे आणि ते दाखवतायत. ओ हो हो, वा भाई वा, इथे मात्र सुजित. थँक्यू. आपण गणेश सर, आपण प्रथमतः आपण हा सामनावीराचा पुरस्कार देऊया ज्यांनी अप्रतिम खेळ केलाय. 2 षटक 6 धावा 3 गडी गारद. महेंद्र आहेत आणि ज्यांनी मेडन ओव्हर टाकलेली आहे. आपण त्यांना देत आहोत कॅप, कूलर आणि ट्रॉफी. आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. ज्यांच्या शुभास्ते आपण हा पुरस्कार देतोय रवींद्र भिल्लारे, सरपंच निझरे यांच्या शुभास्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. अप्रतिम खेळायला अधिकचं काही विचारणार नाही आणि खूप साऱ्या शुभेच्छा. कारण सामना सुरू आहे, आपण त्यांना शुभेच्छा देऊ पुढील वाटचालीसाठी. आणि चला, फायटर पुरस्कारासाठी आपण रोशन सपकाळ, आपण या. फायटर पुरस्कार रोशन सपकाळ, आपला हा पुरस्कार आपली वाट बघतोय. आपण या. रोशन सपकाळ, फायटर पुरस्कार, 1 षटक 11 धावा 2 गडी गारद. आपण या. हा पुरस्कार आपली वाट बघतोय. यासाठी आपल्याला विनंती आहे की आपण या, अधिकचा वेळ घेऊ नका. रोशन सपकाळ फायटर पुरस्कार, ज्यांनी चांगली फाईट दिली आहे. आपण या. आपण अधिकचा वेळ घेऊ नका. या सामन्यानंतर आपण लकी ड्रॉ उघडणार आहोत, याची नोंद तुम्ही घ्या. फक्त काहीच 30च कुपन शिल्लक राहिलेले आहेत आणि ज्यांना सहभागी व्हायचं आहे या लकी ड्रॉ मध्ये आपण सहभागी होऊ शकता. ओव्हर टू कमेंटरी बॉक्स. धन्यवाद. इथे मात्र नक्कीच वैयक्तिक पुरस्कार प्रदान केले जात आहेत, परंतु तो खूपच बाहेर आहे. यस पंच आमच्याकडे नक्कीच विचार करतायत. यस द बाईक कॉल. धावसंख्येमध्ये बदल असेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल मात्र 6 या आकड्यावरती. 0.4चा खेळ संपलाय. किरण शिकणे गोलंदाजी मार्क वरतून मार्गस्थ आहेत. आकाश यांच्या बॅट मधून एक चौकार आलाय. ओ आता मात्र झेलचा प्रयत्न करणं अपेक्षित होतं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगलं डिफेंस. परंतु सर सांगतायत इथे मात्र झेलची संधी नव्हती तुम्हाला, कारण लेग बायचा इशारा येतोय आणि इथे मात्र एका धावेची भर असेल. खऱ्या अर्थानं विचार केला ना, थोडासा प्रकाश कमी आहे मरेन, त्यामध्ये फलंदाज थोडंसं चालपडतायत आणि त्यामध्ये हा ड्यू फॅक्टर आपण जर पाहिलं ना तर टेनिस बॉलला ड्यू फॅक्टर चालत नाहीये. टेनिस बॉलला ड्यू जर पडलेत तर नक्कीच तिथे टेनिस बॉल वेगळ्या दिशेला असतो, कारण लागलेली माती असते. त्यानंतर मात्र गोलंदाजांचं कोण इथे मात्र नक्कीच लेटकट पाहायला मिळाला प्रगट, परंतु तिथे आउटफील्ड थोडीशी चढाची आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. खूप हा अतिशय चांगला आहे आणि 2 धावेबरोबर धावसंख्या मात्र एंड ऑफ द फर्स्ट षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले मात्र बिनबाद 9 धावा. टीम NR वॉरियर्स हा संघ पाहिलं गेलं तर समतोल म्हणणार नाही. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन आहे, चंद्रिका व्हरायटीचे विजय देशमुख साहेब यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. त्याचबरोबर श्री राज अशोक धनावडे ज्यांनी आम्हाला वेळोवेळी या मैदानासाठी विशेष सहकार्य केलेलं आहे. मग बऱ्याचशा गोष्टी असतील त्यासाठी आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. असं व्यक्तिमत्व आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान आहे. राज अशोक धनावडे यांचं मनस्वी आभार. ओव्हर टू कमेंटरी बॉक्स. धन्यवाद. म्हटलं जाताना आलेल्या मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत आहे. षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत ते तेजस धनावडे मोहाट. सायकलला मात्र फलंदाज असतील आपण पाहिलं गेलं तर आकाश सुर्वे. आकाश सुर्वे यांच्यावरती नजरा लागल्या. आता टीम खऱ्या अर्थानं NR वॉरियर्स टीम काळेश्वरी पूर्ण अफेट देते. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना, शॉर्ट टर्न मॅन पंच सांगतायत इथं बाईट कॉल. शॉर्ट टर्न मॅन, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर गली पॉइंट कव्हर आपण पाहिलं लॉंग ऑन आहे. त्यानंतर मात्र मिड विकेट आहे. सी कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. इथे मात्र खऱ्या अर्थानं कुठेतरी नजर कमी पडते म्हणेन.
फलंदाज सातत्यानं आपण पाहिलं तर जागेवरतून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मी सातत्यानं सांगत असतो की मित्रांनो, आपण सर्वजण ज्या पद्धतीचं खेळतो ते आपण वीरेंद्र सेहवाग होऊ शकत नाहीये. कारण वीरेंद्र सेहवाग सरांनी संपूर्ण वर्ल्डला दाखवून दिलं तो जागेवरतून मी षटकार खेचू शकतो. परंतु आपल्याला तिथे पाय हलवावे लागतील, फुटवर घ्यावा लागेल. सातत्यानं तोच प्रयत्न आकाश सुर्वे मात्र करतायत. तुमचा फुटवर्क खूप या ठिकाणी काम करून जातो मित्रांनो. तुम्ही चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. सुजित साप्ते सांगतायत काय घडतंय, तुम्ही ऑन साइडलाच बाट का घेताय? तुम्हाला फ्रंटला गेल्यानंतर तुम्हाला ऑफ साइडचं रिझन निवडा. बाटला चेंडू लागू द्या, कारण एक एक चेंडू किमतीचा आहे, बहुमूल्य आहे. तो गेलेला निर्धाव चेंडू परत मिळवता येणार नाहीये. कारण मित्रांनो, जीवनामध्ये गेलेली वेळ पुन्हा साधता येत नाहीये आणि क्रिकेटमध्ये डॉट झालेला चेंडू पुन्हा धाव देऊन जाऊ शकत नाहीये. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती कौशल्य दाखवावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तेजस धननावडे निघतायत. आता मात्र चांगला अतिशय देखणा पूल केला, परंतु क्षेत्ररक्षण कॉर्नर वरतून येतील. पहा काय जलद आहे, अतिशय देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु फेकी थोडीशी खराब होती म्हणेन. तुम्हाला यष्ट्यांच्या दिशेने चेंडू फेकावे लागतील. एकाच धाबेवरती समाधान मानले, कारण सुजित यांना स्ट्राईक हवी होती आणि आता मात्र सुजित यांनी खरोखर सूत्र हाती घ्यावी लागतील. कारण जर यस इथे पहा संदीपजी सातत्यानं आठवण करून देतात आम्हाला की लकी ड्रॉ शेवटचे 5 मिनिटं राहिलेत मित्रांनो. प्रेक्षक मायबापांसाठी सुवर्ण संधी आहे. शेवटची 5-10 मिनिटं आहे, त्यामध्ये कुपन खरेदी करा 20 रुपयामध्ये आणि रात्री घरी जाताना एक स्पोर्ट्स सायकल घेऊन जा. जर लक घेऊन आला असेल घरी तर नक्कीच 20 रुपयाच्या लकी कुपन वरती स्पोर्ट्स सायकल आपल्याला नक्कीच मिळेल. परंतु शर्ती अटी आपल्याला सर्व सांगितलेल्या आहेत. ज्याला लागेल त्याला इथे हजर राहावं लागेल, अन्यथा ते ग्रह धरलं जाणार नाहीये. पुन्हा एकदा ऑफ दिशेला हो, तुम्ही बाहेर निघालात पण तर सांगतायत. यस तेजस आपण पाहतोय धननावडेंना मोहाट या गावासाठी सातत्याने एक गाव आग्र्याचं क्रिकेट खेळत असताना नवी मुंबई शहरामध्ये कित्येक स्पर्धा नक्कीच गाजवल्यात. आणि मी सातत्याने सांगतो, जे नवदूत खेळाडू आहेत ना, खरोखरच खूप मोठा अफेट देत आहेत. उंची आहे आणि त्याचबरोबर चांगला रनअप सुद्धा आहे पहा. आणि खरोखर असले खेळाडू तयार व्हायला हवेत, कारण फ्युचर यांच्या हातामध्ये आहे. आणि खरोखरच तेजस धनावडेचं कौतुक करेन. अतिशय बहारदार गोलंदाजी होते, सुरेख गोलंदाजी. आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. तेजसनी पहा फक्त 3 धाबा खर्ची घातल्यात. वा भाई वा, कर्णधारांनी ठेवलेला विश्वास सार्थकी लावला तुम्ही, असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु इकडे काय घडतंय, इथे मात्र टीम येणार वॉरियर्स संघामध्ये आता मात्र हलचल आहे. कारण जर तुम्ही 40 धाबा धावफलकावरती लागणार नाहीत तर इथे मात्र डिफेंड करणं खूप मुश्किल होईल. आता उर्वरित 3 षटक, तिसऱ्या षटकासाठी कोणाला प्राचारण केलं जाईल? मी तर म्हणेन विवेक शेळगे येत आहेत. तेजसला नक्कीच सेंटर क्रमांक 2 वैयक्तिककडे गेलं पाहिजे कर्णधारांनी. परंतु ज्याच्या कर्णधारांचा तो प्रश्न आहे, व्यूहरचना आहे, एक नियोजन आहे. परंतु आम्ही तर म्हणेन की ही लीग असते ना, ती एखाद्या हिऱ्याला पारखणारी असते आणि ते हिरे आपल्याला इथून निर्माण करायचे. मी सातत्याने सांगत असतो की ह्या ज्या प्रीमियर लीग होतात ना, एक गाव 11तून हिरे प्रीमियर लीग मध्ये येतात आणि प्रीमियर लीग मधून येणाऱ्या भविष्यामधील आपल्या तालुक्याची एखादी टीम बाहेर खेळते, किंवा आपण आता जर कित्येक पाहिलं ना, असोसिएशन वाईज टीम खेळतात. आपण असोसिएशन चॅम्पियनशिप कित्येक होतात, त्यामध्ये आपल्या तालुक्याची टीम खेळवायची असेल तर या प्रीमियर लीग मधून त्या हिऱ्यांची पारख केली गेली पाहिजे. आणि त्यासाठी नक्कीच असे तेजस धनावडे सारखे हिरे निवडा तुम्ही म्हणेन. गोलंदाज मात्र विवेक शेळगे येत आहेत. सुजित ओहो लाभ केलाय, परंतु ताकद अपुरी आहे. टायमिंग फसलाय आणि इथे क्षेत्र रक्षक सुद्धा फसलेत. किरण चिकणे इथे मात्र झेल डाऊन करतायत. अपेक्षा तर केल्या जात नाहीत किरण चिकणे यांच्याकडून, कारण एक चांगले दर्जेदार खेळाडू आहेत. परंतु इथे थंडी आहे, थंडीचा प्रेशर जाणवायला लागलाय का मित्रांनो? कारण हातामधून झेल सुटायला लागलेत. सुजित
आता मात्र थोडेसे कुठेतरी चार्ज होत आहे, थंडी लागते आहे, परंतु थंडीला झुगरावं लागेल तुम्हाला. ओ लो फुल टॉस बाट वरती लावून द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय डीप मिड विकेटला. तिथे मात्र वाईट डीपच्या हो पूर्णतः निघून आले सुजित, परंतु आकाश सुर्वे सांगतायत बेट आणि वॉच थांबा, माझ्या बाट मध्ये ताकद आहे ती मला आजमावू द्या. नक्कीच 2.2चा खेळ संपलाय. 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. आकाश सुर्वे बिग शेडके निघतायत. थोडासा बाहेरून पहा तुम्ही, अशा बाहेरच्या चेंडूला फुटवर्क वापराल ना, किंवा हा चेंडू तुम्हाला 2 धावा. वा सुरेख सुरेख गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावेबरोबर धावसंख्या मात्र 17 वरती कुणाला बसेल खतरा. पंच नक्कीच काहीतरी दर्शवत आहेत. त्याचबरोबर शॉट आहे हो, मेहनत केली वाया गेली. 1 शॉट. येस सर. त्याचबरोबर काही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये बसलेले त्यांना विनंती की आपण सहकार्य करा. आयोजन समितीने ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली, ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये त्यांना विनंती की आपण थोडंसं पाठीमागे सरकून बसा, ही विनंती आहे, कारण तिकडे बाउंड्री लाईन आहे आणि त्यासाठी आपल्याला विनंती की आपण सहकार्य करा, ही विनंती आहे. प्रेक्षक मायबाबू, आपल्याला आयोजन समितीकडून सूचना येत आहेत, नक्कीच थोडस पाठीमागे राहा मित्रांनो, कारण एखादा जर खेळाडू डायरेक्ट बाउंड्री लाईन अडवण्यासाठी आला ना तर तुमच्या अंगावरती येण्याची शक्यता जास्त आहे. आपल्याला कोणतीही दुखापत होऊ नये ही माफक अपेक्षा आयोजन समितीची आहे. वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल तर. नक्कीच काळेश्वरी वॉरियर्स आपले 4 षटक वेळेत पूर्ण होताना दिसत नाहीयेत, लक्षात ठेवा. पॅनलाइज केलं जाईल कारण नियमाच्या अधीन राहून आपण खेळतोय. फटका लॉब केलाय परंतु फसलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे येत आहेत. आता तिसरा टेम झेल टिपलाय, परंतु इथे मात्र धाकधूक वाढली गेली होती. फलंदाज आकाश सुर्वे बॅक टू द पवेलियन. या डीजे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते प्रत्येक फलंदाजाला. नवीन फलंदाज पियुष स्वतः कर्णधार आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आता मात्र सूत्र खऱ्या अर्थानं पियुष त्याचबरोबर सुजित यांना घ्यावी लागतील. पाहूया पुढचा चेंडू. हो वा भाई वा, इन स्विंग पाहायला मिळाला. पडल्यानंतर नक्कीच चेंडू आतमध्ये आलाय आणि मात्र ऑफिशियली टाइम आउट, अर्थातच 1 मिनिटाचा ब्रेक तुमच्यासाठी असेल. 3 षटकाचा खेळ संपलाय. टीम एनआर वॉरियर्स धावसंख्या मात्र 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. ओव्हर टू निलेश सर. थँक्यू. स्ट्रॅटेजिक टाइम आउट सुरू आहे, 1 मिनिटाचा वेळ आहे, परंतु जे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत त्यांची आपण अनाउन्समेंट करूया. ही संपूर्ण प्रीमियर लीग ज्यांनी प्रस्तुत केलेली आहे ते सातारा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे संचालक लोकप्रिय समाजसेवक आदरणीय ज्ञानदेवजी रांदे साहेब यांनी ही प्रीमियर लीग प्रस्तुत केलेली आहे. ज्यांनी आम्हाला मालिकावीर पुरस्कार बाईक दिलेली आहे ते श्री सुरेशजी वाडकर साहेब, उद्योजक समाजसेवक. उत्कृष्ट फलंदाज आम्हाला फ्रीज दिलाय श्री संजयजी सपकाळ साहेब, सपकाळ सेल्स अँड सर्व्हिस मेडा. उत्कृष्ट गोलंदाजासाठी आम्हाला फ्रीज आहे शरद धनावडे साहेब, समाजसेवक मामुर्डी. त्याचबरोबर सामनावीर कूलर आम्हाला दिलेला आहे कर वसुली अधीक्षक नवी मुंबई महानगरपालिका विष्णुअप्पा धनावडे साहेब यांच्या वतीने विशेष सहकार्य. कॅप आम्हाला दिले सामनावीरासाठी सूर्यकांत शेडगे, साई स्पोर्ट्स कोपरखेरणे, फिनिशर प्रोची कॅप आहे. फायटर पुरस्कार आम्हाला दिलेला आहे श्री राजेशजी दत्तात्रय धनावडे समाजसेवक यांच्या वतीने. क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आम्हाला दिला आहे ईगल ग्रुप केडंबे एलईडी टीव्ही. सर्वाधिक षटकार सायकल आहे श्री योगेश जवळ. सर्वाधिक चौकार श्री विजयजी शेलार, उद्योजक शेलार ढाबा यांच्या वतीने सायकल आहे. पहिली विकेट हॅट्रिक शूज सचिनजी बैलकर समाजसेवक. पहिला अर्धशतक शैलेशजी पार्टे बॅट यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर या
प्रीमियर लीगसाठी बेस्ट इकॉनॉमिकल ओव्हर श्री दत्ताजी पवार यांच्याकडून वॉच आम्हाला मिळाले. उत्कृष्ट जेल गॉगल श्री मुकेशजी मर्डेकर समाजसेवक. स्पर्धेतील बॉल श्री संदीप शेडगे. रायझिंग स्टार सुधीरजी शेलार यदुनाथजी शेलार यांच्या वतीने आम्हाला हा पुरस्कार आहे. प्रेक्षकांसाठी जी परवानगी आहे ना सायकल ती सुनील पाडळे उद्योजक आणि यांच्या वतीने आम्हाला सायकल आहे. आणि श्री योगेशजी पवार समाजसेवक यांच्या वतीने सायकल आणि त्याचबरोबर लाईव्हचं प्रसारण आहे. सचिन शेठ पांडुरंग पार्ठे उद्योजक यांच्या वतीने आम्हाला ही व्यवस्था पुरवली. आणि स्नेहभोजनाची व्यवस्था श्री अंकुश बाबा कदम उपाध्यक्ष स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य. त्याचबरोबर योगेशजी पवार बंडाशेठ मोहोळकर श्री योगेशजी गलगल यांचं विशेष सहकार्य असणारी प्रीमियर लीग आहे जे ऑफिशियल स्पॉन्सर आहे जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद निलेशजी. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना एखादी स्पर्धा साकारण्यासाठी खूप मोठं सहकार्य स्पॉन्सरशिपचं लागतं आणि ते ज्यांच्याकडून मिळालंय त्यांचं खरोखरच मनपूर्वक आभार. घेऊन जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रंगलं युद्ध. खऱ्या अर्थानं लो स्कोअरकडे मॅच आहे कारण आतापर्यंत 19 चेंडू फेकले 19 धावपलकावरती लागल्यात म्हणजे रन बॉल मॅच चालले कुठेतरी. वा सुरेख गोलंदाजी आहे कारण खऱ्या अर्थानं बॅटला चेंडू लागत असला नसला तरी तुमचा जो अचूक टप्पा आहे ना तो तुम्ही साधताना त्याच वेळी अशा किमया घडत असतात. आणि गोलंदाजी अफलातून होते. गोलंदाजी मार्कवरतून किरण चिकणे आपल्याला पाहायला मिळतात. ऐकवान आहेत आणि पहा स्वतः लीड केलंय पुन्हा एकदा कारण आपण अपेक्षा केल्या होत्या खरं तर तेजसच्या परंतु जबाबदारी घेतली आणि का घेतली आहे ते इथे दाखवतायत किरण चिकणे. इथे मात्र पंच सांगतायत बाईकच्या स्वरूपामधील एक धाव असेल परंतु का किरण चिकणे स्वतः पुन्हा आलेत हे मात्र नक्कीच आपल्याला इथं पाहायला मिळतंय कारण खूप कुशल मॅच असतात. ज्या वेळेस आपण लीगच्या मॅचेस खेळतो ना पहिली मॅच सोडल्यानंतर मात्र थोडीशी गणित बदलत असतात आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं असतंय. आणि ते किरण चिकणे स्वतः ऐकून आहेत म्हणजे जबाबदारी खूप मोठी घेऊन आहेत खांद्यावरती. परंतु सुजित सापते चाचपडतायत संघर्ष करतायत पुन्हा एकदा संघर्षमय कहाणी आणि त्या कहाणीचा झालाय अंत. सुजित सापते बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट क्रमांक 2. इथे मात्र NR ला बसलाय धक्का. डीजे त्यानंतर मात्र तुमच्या तालुक्याची टीम आणि स्वप्न मोठी पहा. स्वप्न अशी पहा की त्यासाठी नक्कीच तुमच्या स्वतःच्या अंतःकरणापासून तुम्हाला प्रयत्न करण्याची इच्छा झाली पाहिजे. थँक्यू. त्याचबरोबर सर्वेशजी पवार आणि योगेश मुन्नाव युवा उद्योजक यांचंही स्वागत जावली प्रीमियर लीगच्या वतीने. तर नक्कीच षटक क्रमांक मात्र 4 संपुष्टात आले आणि फक्त 20 धावा धावपलकावरती आहेत. 21 धावा आहेत सॉरी 21 आहेत. आणि आपण तेजस धनवडे यांच्याबद्दल बोलत होतो. खऱ्या अर्थानं तेजसचे वडील शिवाजी धनावडे हे सुद्धा पहा आता मैदानामध्ये उपस्थित आहेत. आपल्या मुलाची मॅच पाहण्यासाठी आलेत आणि का कोणत्या वडिलाला वाटणार नाही की माझ्या मुलाची मी मॅच पाहायला जावं. रात्र असू द्या ऊन असू द्या वारा असू द्या पाऊस असू द्या एका मुलासाठी एक वडील सातत्यानं नक्कीच उपस्थित असणार आहे आणि त्याच दर्जाचं षटक हाताळलंय. तर आता मात्र शेवटच्या षटकासाठी प्रचारण केलं गेलंय. अर्थातच गोलंदाजी मार्कवरतून विनोद यांना
स्ट्राईक एंडला पाहिलं गेलं तर ओमकार, ओहो शॉर्ट पिच चेंडू होता, त्यावरती मोठा प्रहार का केला जात नाही हा प्रश्न आहे. परंतु आता नक्की चेंडूला दिशा चांगली दिली आहे, चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, येईल चौकार, डिझेला संधी असेल. आणि पहा लकी ड्रॉचे फक्त 20च कुपन शिल्लक राहिलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आपण आता लकी ड्रॉ उघडत आहोत आणि ज्या प्रेक्षकांना कुपन घ्यायचे आपण घेऊ शकता. काही वेळातच आता काही क्षणातच आपण हा लकी ड्रॉ आता उघडतोय आणि कोणत्या गावाला जाईल सायकल ते आता आपण पाहूया. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. तर इथे मात्र काय घडलंय तर धावसंख्या 25च्या घरामध्ये गेले, अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष आहे. ओ इथे मात्र पहा विनोद यांनी चांगला चेंडू डिलिव्हर केलाय म्हणे, कारण तुम्हाला या मोमेंटला नक्कीच ऑफिस्टीच्या बाहेर चेंडू लँड करायचे आहेत. एक सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. फलंदाज ओमकार यांनी पहिला चेंडू चांगला फ्लिक केला होता आणि त्यामध्ये नक्कीच चांगला कमबॅक केलाय पुन्हा एकदा गोलंदाज विनोद यांच्या माध्यमातून. पाहायचंय काय घडतंय काय बिघडतंय. बरोबरी 4 चेंडूचा खेळ, फुल टॉस, फटका ऑन साइडला येणं अपेक्षित होता. चेंडू हवेमध्ये झेल टिपला गेलाय. यस इथे मात्र विकेटचं पतन असेल. आणखीन एका विकेट क्रमांक 3. पहा खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर हा फटका तुम्ही खऱ्या अर्थानं चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नच केला नाही. तुम्ही बॅकफुटला राहून असे फटके वढून घेऊ शकता. खऱ्या अर्थानं जर लाईन मध्ये गेले असते आणि नंतर ऑन साइडला मारला असता तर नक्कीच हा षटकार पाहायला मिळाला असता आपल्याला. परंतु क्रिकेट हे जर तरवरती कधीच विश्वास ठेवत नाही. इथे मात्र ओमकार यांना परतावं लागले. त्याचबरोबर आपण लकी ड्रॉ आता उघडणार आहोत, परंतु ज्या नावाची चिठ्ठी निघेल ना तो व्यक्ती किंवा तो प्रेक्षक इथे असला पाहिजे, अन्यथा तो लकी ड्रॉ ओके. जर लहान मुलांच्या नावाने असेल तर त्यांचे वडील असतील तर चालतील, परंतु बाकी असं कोणी आजूबाजूचे कोणी जर असेल तर ते चालणार नाही याची नोंद आपण आयोजन समितीने कळवलेलं आहे. जर लहान मुलाचं नाव असेल आणि त्यांचे वडील जर असतील ना तरच मात्र ती चिठ्ठी ग्राह्य धरली जाईल, अन्यथा दुसरी चिठ्ठी काढली जाईल. याची नोंद आपण घ्या. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. यस ज्या सूचना येत आहेत त्याचं आपण सर्वांनी पालन करायचंय. लक्षात ठेवा मित्रांनो, नियमाच्या अधीन राहून JPL झाली पाहिजे. आता मात्र 26 ऑन स्कोर बोर्ड. एक षटकार येईल का, परंतु नाही. काय गोलंदाजी यार, अफलातून आहे. काळेश्वरी 11 काय गोलंदाजी करतायत यार, अफलातून आहे. श्री काळेश्वरी 11 संघ खरोखरच अतिशय बहारदार. सर्वात लो स्कोर मॅच होणार का मारुती? शेवटची मॅच राहिली नाही, मॅच होणारच नाही यानंतर. हीच मॅच पूर्ण करा कशी तरी फास्ट. हो चला चला स्पीड अप घ्या प्लीज. एक सिंगल आले म्हणजेच काय तर 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 27 ऑन स्कोर बोर्ड. चला चला टीम श्री काळेश्वरी 11 प्लीज आपण थोडस पटकन बाहेर या. विनंती आपल्याला, कारण खऱ्या अर्थानं टेक्निकली इश्यू होणार आहेत, कारण आयोजन समितीचा एक कॉल येतोय आमच्यापर्यंत. चला टीम येणार वॉरियर्स, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. विनंती आपल्याला. चला प्लीज सुजितजी, कारण मला वाटतं जनरेटरचा जो लिमिट असतो ना तो जवळजवळ संपायला आलाय. कारण आपण पाहिलं तर एक वाजेपर्यंत, आणि तो जर संपलाच तर आपली मॅच अर्ध्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्लीज आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. 27 धाबा झाल्यात, 28 धाब्यांचं आव्हान असेल या ठिकाणी. नक्कीच टीम श्री काळेश्वरी 11 संघासमोर. जनरेटर आहे ना त्यांचं काहीतरी ते टायमिंग असते, ते संपला झालंय म्हणतात. तर चला चला स्पीडअप घ्या. विनंती असेल आमच्या दोन्ही ऑफिशियल पंचांना सुद्धा, सर
चला टीम श्री काळेश्वरी 11 सलामीची जोडी पाठवा मित्रांनो, कारण थोडस काय माहितीये का इश्यू काय झाला तर नक्कीच त्यासाठी विनंती असेल ही मॅच तर कंप्लीट करूया, नेक्स्ट मॅच साठी आपण त्याची व्यवस्था करूया. त्याचबरोबर पाबळ पॅन्थर या टीमचे संघमालक या ठिकाणी आदरणीय योगेश दादा दुनळे यांचं आगमन होत आहे. त्यांचं आपण या मुख्य व्यासपीठावरती करूया शब्द सुमन आणि आपण करूया सहर्ष स्वागत. आता पुढची नाही पुढचं काय नाही, हीच होऊ दे मॅच पूर्ण. ट्रिप झाली ना तर लाईट सगळ्या उडतील. चला चला प्लीज विनंती असेल आपल्याला, आयोजन समितीचे वारंवार कॉल येत आहेत कारण जनरेटरचा इश्यू असल्या कारणाने प्लीज आपली स्पर्धा आहे, प्रत्येकाची स्पर्धा आहे याची जाणीव आपण प्रत्येकाने ठेवूया. माफक आव्हान आहे 28 धाबांचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईकला कोण आहे? संदेश संदेश चिकणे स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला दत्ता पवार. गोलंदाजी मार्क वरतून आकाश सकपाळ या तिरकणी नक्कीच गोलंदाजी मार्क वरतून 28 धाबांचं महापक आव्हान आहे. आणि मी तर म्हणेन ठीक आहे, या ठिकाणी पहिला चेंडू वा इनसाइड आउट, अतिशय चांगला फटका. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरतून दंदन दंदन चाललाय, परंतु तिथे आउटफील्ड थोडीशी क्रिटिकल आहे, परंतु 2 धाबा तर रोखू शकत नाही. 2 धाबेनी श्रीगणेशा झालाय टीम श्री काळेश्वरी 11 संघाचा. खऱ्या अर्थानं निलेश सर आपल्याशी जोडले गेले आहेत, परंतु मी तर नक्कीच सांगेन निलेश सर उद्याच्या दिवसामध्ये आपण कॉम्बॉक्स मध्ये सुद्धा जोडले जा, कारण खऱ्या अर्थाने एक गोड आवाज, एक आकडेमोडीचे बादशाह म्हणून ओळखले जातात निलेश सरांना, आणि तो आवाज पुन्हा एकदा आम्हाला नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये सुद्धा हवा आहे. तर इथे मात्र एक धाव घेतली जाईल. निलेश सर जर विचार केला ना, मागच्या 4 मॅचेसचा विचार केला 36, 35, 40च्या आतमधल्या मॅचेस आहेत, याचं कारण नक्की काय सांगाल? निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात ना की नाईटचा हा थरार आहे, त्यामुळे बॉल तितकासा ट्रॅव्हल होत नाही, तुम्हाला टायमिंग करावं लागतं. हा पुढचा बॉल आहे आणि एक जोरकस टोला सरळ जाईल का सीमारेषा पलीकडे, क्षेत्ररक्षक तिथे सीमारेषेलगत. आणि पुन्हा एकदा आपण पाहूया या फटक्याची क्रिया. ओव्हर द विकेट होते. आकाश सपकाळ बाबू यांचा हा बॉल वळवला होता सीमारेषा दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे बॉलच्या खाली एक चांगला झेल, शरीरावरचं नियंत्रण योग्य होतं, हाताच्या उंजळीमध्ये अखेर हा बॉल विसवला आणि एक मोठा धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना धावसंख्या आहे 3, 1 गडी बाद. फटका पहा, फटक्यामध्ये कोणतीही कमतरता नव्हती, ताकद लावली होती, टायमिंग प्रॉपर होतं, पण चेंडू ट्रॅव्हल होत नाही ना, तो मोठा अपेट आहे आणि त्याचं हे कारण लो स्कोर. निश्चित रात्री म्हटलं ना की वातावरणामध्ये अनेक बदल असतात. थोडंसं तुम्ही म्हटलं ना ग्रामीण भागामध्ये थोडासा वातावरणामध्ये गारवा आहे आणि त्यामुळे सकाळी जसा बॉल ट्रॅव्हल होतो ना तसं रात्री बॉल ट्रॅव्हल होत नाही. आपण अनेक सामने बघतो ना की 6, 6:30 सुरू होतात ना, सेकंड बॅटिंग करणाऱ्या संघाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्याच प्रकारे इकडे जर तुम्ही पाहिलं ना कमी धावसंख्येचे सामने आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता पुढचे बॅट्समन आलेले आहेत. एका बाजूला संदेश तर एका बाजूला अजिंक्य. नक्कीच ज्याच्या वेळेस लो स्कोरिंग मॅचेस पाहिल्या त्या वेळेस नक्की कित्येक मॅचेस फसलेल्या पाहायला मिळाल्या, परंतु गोलंदाजीचं डिपार्टमेंट जसं काळेश्वरी 11चं होतं तसंच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय NR ऑरियसचं. पाहूया पुढचा चेंडू. हो, इथे मात्र पहा पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेला अतिशय चांगलं टेम्परामेंट वापरलं जाते, वाचण्याचा प्रयत्न केला जातोय. निश्चित बाबूकडे अनुभव चांगला आहे, अनेक काळ ते क्रिकेट खेळत आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर नेलाय आणि या बॉलची धाकता होती ना, हा डॉट आला अजिंक्यसाठी, परंतु प्रयत्न एका बाजूला करावा लागेल धावांचा. ओ यश लागली हो, इथे मात्र मोठा हादरा. अजिंक्य बॅक टू द पवेलियन आणि यासाठी ते चेंडू डिलिव्हर केले जात होते. निलेशजी काय सांगाल? निश्चित उजव्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा आकाश सपकाळ यांनी हा बॉल ठेवला. चोरांबे एक्सप्रेस म्हणून त्यांची ख्याती आहे. बॅटची कडा, भाग्याचा किनारा, बॅटचा किनारा आणि भाग्याचा सहारा लाभू शकला नाही आणि धक्का क्रमांक लागलाय 2. अवघ्या धावसंख्या आहे धावफलकावरती 3, म्हणजे कमी धावसंख्येचे सामने रंगत आहेत. बॉल झालेले आहेत 5 आणि बाबूने मिळवल्यात 2 विकेट आणि तब्बल 3 धावा खर्च केलेत. हा शेवटचा बॉल.
या आजच्या दिवसाचा ज्यावेळेस विचार केला जाईल ना तर ह्या लो स्कोरिंगच्या मॅचेस आहेत ना त्यांची सुद्धा चर्चा होईल. फलंदाजांचाच फक्त बोलबाला नाहीये तर गोलंदाजांसाठी सुद्धा वाव आहे. आणि सर्वाधिक जर तुम्ही सामनावीराचे पुरस्कार बघितले ना तर फायटर आणि सामनावीर पुरस्कार हे गोलंदाजालाच गेलेले आहेत. नक्कीच एक आगळं वेगळं खऱ्या अर्थानं समीकरण जुळताना पाहायला मिळतंय. आज टेनिस क्रिकेटवरती खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर प्राबल्य फलंदाजांचं आहे, परंतु या JPL मध्ये मात्र गोलंदाज वर ठरतात. आपण अनेक प्रीमियर लीग पाहिल्या ना किंवा अनेक टुर्नामेंट पाहिल्या ना तर 2-3च पुरस्कार फक्त गोलंदाजाला जातात आणि सर्वाधिक पुरस्कार हे फलंदाजाला जातात. परंतु ही जावली प्रीमियर लीग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर सर्वाधिक सामनावीराचे पुरस्कार हे गोलंदाजालाच गेलेले आहेत. नक्कीच. अरे हमारा भी नंबर कब आएगा भाई लोग असं म्हटलं जातं. हो नाहक या गोष्टीची गरज असते का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण हा दुधारी फटका आहे, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. आणि कुठेतरी असे फटके खेळताना तुम्हाला ना वेळेची अचूकता चांगली साधावी लागते, कारण जो बॉल आलाय त्याला टोलवायचा आहे. त्यामुळे ही वेळेची अचूकता इकडे साधता आली नाही. आला तो डॉट. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 3 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आहे. नक्कीच. आणि ज्या वेळेस संघ अडचणीत असतो त्यावेळेस तर नक्कीच असे प्रयत्न नाहक करणं टाळलं गेलं पाहिजे. कारण आज खेळतोय मी एका खऱ्या अर्थानं तख्तासाठी, एका संघ मालकाच्या नावासाठी, आणि त्यासाठी माझं पहिलं दायित्व असतंय की खऱ्या अर्थानं मला ज्यासाठी घेतलंय ते मला काम करायचंय, आणि ते मात्र इथे घडताना दिसत नाहीये. निश्चित आकाश सपकाळच्या गोलंदाजी बद्दल आपण चर्चा केली ना. कमी धावसंख्येचा सामना आहे त्यामुळे कुठेतरी डॉट बॉल आणि विकेटचा रेशो वाढवावा लागेल. आणि या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 3 धावा देत 2 गडी गारद केले आणि काही बॉल डॉट टाकले. म्हणजे पहिले षटक चांगलं टाकलंय, परंतु येणाऱ्या गोलंदाजाला त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला बॅटिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं संदेश यांच्याकडे क्षमता चांगली आहे, त्यांच्या जोडीला किरण आहेत. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं ना तर दोन्ही फलंदाजांकडे क्षमता चांगली आहेत आणि एकाच गावचे आहेत आणि गाव आहे कुसुंबी. यस. आणि खऱ्या अर्थानं कुसुंबी गाव म्हटलं की खरोखर चांगले क्रिकेटर आज जावली टेनिसला दिले आहेत. परंतु आता मात्र इथं मॅच कोणत्या बाजूने झुकेल हे येणारं षटक ठरवणार आहे. पाठलाग करण्याचा प्रयत्न झाला परंतु बागपुटला आले आणि नंतर पाठलाग केलाय. म्हणजेच काय तर पंचांनी इथे मात्र बॅलेट डिलेव्हरी ठरवली आहे. पायांचा वापर होता परंतु टायमिंग संदेश चांगल्या प्रकारे करू शकले नव्हते आणि पंचांकडे दाद मागत होते. थोडेसे पाठी आले, पुढे गेले, आलाय तो डॉट. ओव्हर नंबर 2 मध्ये ना पियुष जर तुम्ही पाहिले ना तरी तिन्ही खेळाडू आता खेळपट्टीवरती एकाच गावचे आहेत. पियुष कुसुंबीचे आहेत, संदेश कुसुंबीचे आहेत आणि किरणी कुसुंबीचे आहेत. म्हणजेच प्रत्येकाच्या उणीवा प्रत्येकाला माहिती आहे इथे काय घडलंय. आता मात्र पंचांनी हात फेलावलेत आणि वाईट आणि प्लस आली एक. अनिल सर खऱ्या अर्थानं अशा मोमेंट मॅचला कलाडणी देत असतात. निश्चित ही गोष्ट तुम्हाला आज बघायला मिळते, परंतु उद्या देखील तुम्हाला हीच गोष्ट बघायला मिळेल, कारण उद्यापासून कुसुंबी प्रीमियर लीग सुरू होते. हे तिन्ही खेळाडू कुसुंबी गावचे. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे आपण अंकित करूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. 6 धावा 2 गडी बाद. यस. इक्वेशन पाहिलं गेलं तर 24 बॉल 22 धावेंचं आलंय. म्हणजे आता कुठेतरी रन बॉल पेक्षा कमी एक. आणखीन एक डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते आहे. पियुषने चांगला बॉल टाकलाय आणि पियुष कुसुंबी गावचे किंवा टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि समोर बांधून ठेवलंय किरण चिकणे सारख्या फलंदाजाला, ज्याच्या नावावरती जावली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 5 बॉल 5 षटकार मारण्याचा रेकॉर्ड आहे. एका बाजूला पियुष राऊंड द विकेट. असं हो. इथे पहा काय घडतंय तर काहीतरी वेगळं सातत्याने चेंडूच्या लाईन पर्यंत नेलं सर जात नाहीयेत आणि त्याचमुळे आपण जर लेखाजोखा पाहिला ना सर्वाधिक डॉट चेंडू आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला ना की बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे आणि बॉलच्या मेरिट पर्यंत तुम्ही कधी पोहोचता ज्यावेळेस तुम्ही पायांचा वापर चांगला करता. तर इकडे पायांचा वापर करावा लागेल. किरण चिकणे तयार. राऊंड द विकेट. पियुषचा मारा परंतु हाई बॉल पहा. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि ताकासूर लावू देत नाहीत पियुष किरण चिकणे यांचा. म्हटलं जातं ना करे तो क्या करे भाई असं म्हटलं जातंय, कारण ओव्हर द पिच असला तरी मिस होतोय, शॉर्ट पिच आला तरी मिस होतोय. काय करावं फलंदाजांनी, कोणती नजर ठेवावी चेंडूवरती हा नक्कीच प्रश्नचिन्ह उभा राहिलाय फलंदाजांसमोर. शरीराचा भेद पहा. काय गोलंदाजी होते यार पियुष यांच्याकडून. पहा सलग 5 चेंडू डॉट आहेत निलेश सर. पहिला चेंडू 1 डॉट आणि त्यानंतरचे 5 एक वाईट आहे वाटतंय. यस. निश्चित जर आपण पाहिलं ना तर पियुष असे खेळाडू आहेत या जावली प्रीमियर लीग मध्ये जे कमी वयाचे संघनायक म्हणून आहेत. आतापर्यंत आम्ही करण सुर्वेला पाहिलं होतं जावली प्रीमियर लीग मध्ये, परंतु या प्रीमियर लीग मध्ये
कमी वयाचे कर्णधार म्हणून कोण आहेत तर पियुष जे कुसुंबीचे आहेत. काय अप्रतिम गोलंदाजी आहे यार, अफलातून वेगवान आणि त्याचबरोबर अचूक लाईन, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. या थंडीमध्ये सुद्धा खेळपट्टीला आग लावली जाते पियुष यांच्या माध्यमातून. आणि खरं तर टीम मीटिंग जास्त घेऊ नका प्लीज. आयोजन समितीचे 10 कॉल झालेत आमच्यापर्यंत. वेळ कोणताही वाया घालवू नका प्लीज, विनंती आहे आपल्याला. निश्चित त्यासाठी आपण दोन्ही संघांना विनंती करूया की आयोजन समिती आमच्यापर्यंत वारंवार ही सूचना पोहोचवते की खेळाडूंना घाई करायला सांगा आणि ही आपण विनंती खेळाडूंना करूया आणि खेळाडूंना विनंती की आपण सहकार्य करा. आतापर्यंत काय घडले, 2 षटकांचा खेळ संपलाय. 5 धावा आहेत, 2 गडी बाद. म्हणजे इथून पुढे आता येणारे बॉल आहेत 18 आणि बनवायचे आहेत धावा 23 धावा. म्हणजे कुठेतरी पियुषने चांगली गोलंदाजी करताना आता बॉलची संख्या कमी झाली आहे आणि धावांमधलं अंतर वाढलंय. एक वेळ अशी होती ना की बॉलची संख्या अधिक होती, धावांची संख्या कमी होती, परंतु आता हा फरक पियुषने मैदानाच्या आतमध्ये आणलाय आणि या सामन्याचं गांभीर्य लक्षात घेतलंय. परंतु आता येणाऱ्याही गोलंदाजाला एक अतुलनीय खेळ करावा लागेल कारण बॉल शिल्लक आहेत 18 आणि बनवायचे आहेत 23 धावा. आणि ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत पुन्हा एकदा आकाश सपकाळ चोरांबे. नक्कीच पहा, लीड करतायत, आयकॉन खेळाडू आहेत आणि खऱ्या अर्थानं गरज आहे. हे षटक थोडस कुशल पडलं ना तर टीम श्री काळेश्वरी 11 हा संघ अडचणीमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. चला चला चला, जास्त वेळ घेत आहे प्लीज. आपल्या सर्वांना रिक्वेस्ट केलेले आहे आम्ही 10 वेळा प्लीज. आकाशजी आपण वेळ घेताय प्लीज. चला मित्रांनो, कारण ह्याच्या पॉवर्स आहेत ना, एखादी जरी लाईट गेली ना कोणत्या खांबावरची तरी आपल्याला मॅच थांबवावी लागेल. याची आपण दक्षता घ्या प्लीज. इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक आहेत, चांगला झेल टिपला, एक्स्ट्रा कव्हरला, विकेटचं बदल आहे. कहाणी मेट्रिक्स आणखीन थोडं एक पाऊल खोलामध्ये टीम श्री काळेश्वरी 11चं. कमालीचा बॉल होता आणि फटकाही चांगला खेळण्याचा प्रयत्न केला परंतु फटक्यामध्ये पूर्णता नव्हती. आकाश सपकाळ यांचा बॉल एक चांगला झेल पकडला आणि संदेश सारख्या मोठ्या फलंदाजाला माघारी पाठवले आकाश सपकाळ चोरांबे यांनी. ही देखील तितकीच महत्वाची विकेट होती. संघनायकाला पाठवले माघारी. धावसंख्या आता स्थिरावली आहे, 5 धावा 3 गडी बाद अशी स्थिती असताना आणखीन एक फलंदाज कोसळलाय. आता येणारे बॉल आहेत 17 आणि बनवायचे आहेत धावा 23. आता खऱ्या अर्थानं किरण चिकणे फ्रंटला यावं लागेल, लीड करावं लागेल. नवीन फलंदाज आल्यात विनय, परंतु आता किरण आहे ना काहीतरी सूत्र आपल्या हातामध्ये घेण्यासाठी करावं लागेल असं वाटलं होतं. 30-28 एक सोपं आव्हान आहे परंतु अवघड झालंय. आकाश काय गोलंदाजी करतायत यार, अफलातून टेम्परामेंट वापरलं जात आहे. वा भाई वा, सुरेख. त्याचबरोबर बाजीराव दादा चिकणे गांजे यांचे आगमन या प्रीमियर लीग मध्ये आपण त्यांचे स्वागत करत आहोत. सूर्यकांत जवळ पेंट जवळवाडी यांचे आगमन आहे, त्यांचे आपण या प्रीमियर लीग मध्ये स्वागत करूया. अश्विन सोरगे जवळवाडी युवा उद्योजक त्यांचे स्वागत या प्रीमियर लीगच्या वतीने. 5 झेल निसटलाय आणि हा कॅच पकडणं फार महत्वाचं आहे आणि इथे 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. येस, कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. नामी संधी आकाशने आणखीन एका विकेटची निर्माण करून दिली होती आणि असं वाटलं होतं सहजरित्या पकडला जातोय, कुठेतरी एकदम ओव्हर कॉन्फिडन्स झाले होते, सहज पकडला जाईल, परंतु तिथे मात्र मोठी चुकी झाली आहे. 15-21 इक्वेशन आलंय. नर्सिंग ग्राउंड इथे पहा, हो हो हो, मागच्या चेंडूवरती संधी घालवली, पुढच्या चेंडूवरती पुन्हा निर्माण केली. आकाश सपकाळ अज अ फ्रंट गोलंदाजी अतिशय बहारदार करतायत. चमकदार कामगिरी आकाश सपकाळने केली. हाय बॉल तुम्ही पहा, राईट आर्म ओव्हर द विकेट. आकाश सपकाळ यांचा हा बॉल, पायांचा वापर होता. पाहिलं होतं की फलंदाज पुढे येत आहेत की अतिरिक्त बाउन्सर इथे टाकला, एक तिकड बाउन्सर आणि त्याला प्रत्युत्तर देताना सोपा झेल आता विनय देऊन बसलेले आहेत आणि 2 या धावसंख्येवरती माघारी जात आहेत. पहा, फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न आणि फ्लाय स्लिप फ्लॅग चांगला झेल पकडलाय. आणि या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं ना गणेश सर, तर 2 गडी गारद केले, अवघ्या 2च धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केलेले आहेत आणि अजून 2 बॉल शिल्लक आहेत. 7 वरची 4 अशी दायनी अवस्था. अतिशय बहारदार. खरोखरच खऱ्या अर्थानं फक्त षटकार चौकारांनीच मजा येत नाही क्रिकेटमध्ये मित्रांनो, तर या गोलंदाजीसाठी सुद्धा मजा आपल्याला येते. अफलातून क्रिकेट खेळतायत. वा भाई वा.
पुन्हा एकदा पहा काय गोलंदाजी होते, अफलातून अचूक टप्पा, लेंथ लाईन अतिशय दर्जेदार. आकाश सकपाळ, वा भाई वा, सुपर. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा अतिशय योग्य आहे आणि या बॉलची दाहक तापा. एका बाजूने तुम्ही पाहिलं ना तर आगीचे गोळे टाकलेले आहेत आणि आकाश सपकाळ यांची गोलंदाजीची शैली जर तुम्ही पाहिली ना तर गोलंदाजाला कधीच बॉल दिसत नाही. तो बॉल थोडंसं दडवून आणतात आणि चांगले बॉल टाकतात. म्हणजे कुठेतरी हे मनसुबे आता फलंदाजांना ओळखावे लागतील. विवेक शेडगे चांगले बॅट्समन आहेत, निझऱ्याचे, चांगला खेळ करावा लागेल. एका बाजूला किरण चिकणे आहेत, मॅच बनवू शकते, लढावं लागेल. हा शेवटचा बॉल. येस, मॅच संपली नाहीये, ऑन आहे, काही घडू शकतंय. पहा इथे मात्र पंच आपले दोन्ही हात फेलावतायत. आता वाईट कॉल येतोय, म्हणजे इक्वेशन पाहिलं 13-20 असेल, 13-20. मॅच ऑन आहे, दोन्ही बाजूला तोलायमान क्रिकेट आहे. इथून पुढे ज्या चुका जास्त करतील ज्या संघ, तो संघ पराभूत होणार आहे. काय घडणार आहे निलेश सर? 2 मोठे फटके टीम काळेश्वरी 11 मॅच मध्ये येईन आहे. हो यस, इथे मात्र लेग पंच सांगतायत यस ओर बाउस, आणि इथे मात्र रेफरल केलाय थर्ड अंपायर. अर्थातच थर्ड पंचांना नक्कीच इथे मात्र मागणी झाली बाउन्सर वाईट. निश्चित आता तिसरे पंच शशी साटम सर या बॉलची पडताळणी करतील. प्रत्यक्षात काय घडलं या बॉलच्या पाठीमागे. आजचा दिवस जर आपण पाहिला ना गणेश सर, भव्य दिव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला. खेळाडूंनी कमालीची शिस्त या प्रीमियर लीग मध्ये पाळलेली आहे. बरेच सामने आपण कंप्लीट केलेले आहेत. आज ऑफिशियल पंच आपण पाहिलं शशी साटम सर आहे, त्याचबरोबर रुपेश सावंत सर आणि धनंजय कोळी सर, आणि अंपायर कॉल वाईड आहे, म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. त्याचबरोबर पीटीसीचं एक चांगलं प्रसारण आहे. मग किरण दळवे असेल किंवा विष्णू असेल, ओम असेल किंवा अधिराज असेल किंवा केतन असेल, संकेत असेल, ही संपूर्ण टीम या प्रीमियर लीगची जोडली गेलेली आहे, ज्यांनी चांगलं कव्हरेज केलेलं आहे आणि प्रत्येक बॉल प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला आहे. काय घडलंय हा बॉल पहा. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी बॉल घेत होता आणि पंचांनी कळवलं की हा वाईड आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागतोय. 9-4. या बॉलला फक्त सन्मान दिलाय, बॅटचा चेहरा बॉलला दाखवलाय. फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे झाला. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटका अखेरीस धावा आहे धावफलकावरती. आता धावा त्या 10 आता बनवायच्यात. 12 बॉल आणि 18 धावांची गरज. येस, नक्कीच एक गोष्ट आवर्जून सांगेन की पीटीसीचं जे आपण रिव्ह्यू सिस्टम घेतोय ना किंवा रिप्ले देतात, अतिशय जलद आमचं इथे ऑपरेटिंग अतिशय भारदार, कारण बराच वेळ जात असतो. परंतु खरोखरच पीटीसीचं खूप खूप धन्यवाद असेल, कारण याच ठिकाणी खऱ्या अर्थानं शहरामध्ये आपण पाहिलं तर काही टेक्नॉलॉजी जास्त वापरतो आपण, परंतु इथे सुद्धा अतिशय चांगलं ऑपरेटिंग इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 संपले. आता जर विचार केला तर 12-18चं समीकरण आहे. थोडंसं स्पीडअप घ्या. आणखीन एकदा विनंती असेल आपल्याला. आता गोलंदाजी ट्रॅक वरतून आणलं जात आहे. कोण आलाय? संग्राम शेलार. फुलटॉस होता, म्हणावा तसा फटका सजवता आला नाही, एकदम कंप्लीट गेली आहे. किरण चिकणे नक्कीच थांबतील स्ट्राईक एंडला. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं ना, किरण चिकणे आतापर्यंत जर विचार केला तर 6 चेंडू खेळल्यात. म्हटलं जाताना ज्यावरती केला जास्त भरवसा, आणि त्यानेच तिथे मात्र आतापर्यंत काहीच केलं नाही म्हणेन. आणि हेच खऱ्या अर्थानं बागपुटला नेण्याचं कारण असेल टीम श्री काळेश्वरी 11चं, कारण किरण चिकणे 6 चेंडू डॉट खेळतायत. पुन्हा एकदा आता वाईट आहे. परंतु एका बाजूला जर तुम्ही हे पाहिलं ना तर किरण चिकण्यांनी 6 बॉल डॉट खेळलेले आहेत, परंतु एका बाजूने त्यांनी डाव लढवलेला आहे. विकेट जी जात एका बाजूने विकेट जात आहेत ना, तर एका बाजूने विकेट जाण्याचं त्यांनी थांबवलेलं आहे. परंतु जे 6 डॉट बॉल खेळलेत ना, येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांची भरपाई त्यांना भरून काढावी लागेल आणि धाबा कुटावे लागतील. क्षमता आहे आणि आज लढावं लागेल. ही वेळ आहे आणि ही वेळ पुन्हा येणार नाहीये. ही मॅच तुमच्या जीवनामध्ये पुन्हा येणार नाहीये, त्यासाठी लढावं लागेल. इथे मात्र फटका सजलाय. फाईन लेग रिझन्स. इथे मात्र आउटफील्ड थोडीशी क्रिटिकल आहे, त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. आणि हे चेंडू सीमारेषा बाहेर गेले असते, परंतु 2 धावा कंप्लीट झाल्यात. इक्वेशनचा जर विचार केला तर 10-14चा आलंय, म्हणजे मॅच मात्र ऑन झाली आहे म्हणेन. दोन्ही बाजूला येणारे हे उर्वरित 4 चेंडू ठरवणार आहेत या मॅचची दिशा आणि दशा. हेच ते महत्वाचं षटक आहे. जे धावा आल्या ना तर सामना सोपा, आणि धावा कमी खर्च दिल्या ना तर मात्र सामना कंट्रोल. म्हणजे या षटकामध्ये भरपूर काय अवलंबून आहे. परंतु गणेश सर, एका गोष्टीकडे लक्ष वेधून घ्यावं लागेल की प्रेक्षक
खऱ्या अर्थानं जरी तुम्ही पाहिलं ना तर 12:30 वाजून गेलेत, 1 वाजलेले आहेत, परंतु प्रेक्षकांची गर्दी आहे आणि प्रेक्षक हे सर्व सामने बघण्यासाठी विविध गावावरतून आलेले आहेत. कोणी मेड्याच्या त्या बाजूने आले, कोणी केळगरवरतून आले असेल, कोणी कुडाळच्या भागातून आले असेल, कोणी इकडच्या कुसुंबीच्या परिसरामधून आला असेल, कोणी अगदी कनेरच्या बाजूने कोणी इकडे सामने बघण्यासाठी आले असेल. खरं तर त्या प्रेक्षकांचा आभार आपल्याला मानलं पाहिजे. काही प्रेक्षक PTCच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडलेले आहेत, कारण प्रेक्षक म्हटलं ना की एखाद्या स्पर्धेचा केंद्रबिंदू आणि या स्पर्धेला प्रेक्षक वर्ग लाभलेला आहे. त्याचबरोबर राव कलेक्शन मेळाचे मालक रतन धनावडे यांचे आगमन आहे. त्यांचे आपण जावली प्रीमियर लीगच्या वतीने करूया सहर्ष स्वागत. तर नक्कीच प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू फुल टॉस. हो 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 काय खेळतंय, फुल टॉस का लागला जात नाहीये इथे बॅटला, असं नक्कीच प्रश्न उभा आहे. नक्कीच पंचांनी वाईट तर दिलाय, परंतु बिमर साठीचा रिबो इथे मात्र पंचांनी रेफरल केलंय थर्ड पंचांकडे. इथे पडताना केली जाईल, पाहिलं जाईल PTCच्या माध्यमातून. परंतु निलेश सर जर विचार केला ना, सलग 3 चेंडू झाले, आपण पाहिलं गेलं तर कुठेतरी मिस हँडिंग फटके लागतायत. निश्चित ओव्हर नंबर 4 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर संग्राम शेलार आहेत आणि हे षटक त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळलेलं आहे. अवघ्या 5 धावा दिलेल्या आहेत, परंतु एका बाजूला सामना बनवावा लागेल, कारण समीकरण जे शिल्लक आहे ना ते 13 धावांचं आहे आणि या बॉलच्या पाठीमागे अजूनही निर्णय पेंडिंग आहे. त्यामुळे समीकरणामध्ये बदल होईल. विवेक शेडगे एका बाजूला बॅटिंग करतायत 2 वरती, किरण चिकने बॅटिंग करतायत 2 वरती. 7 बॉल त्यांनी खेळलेले आहेत आणि पंचांनी कळवलेलं आहे की हा नो बॉल आहे आणि हा बॉल टाकावा लागेल. आणि यानंतर आता बॉल वरती असेल पुढच्या फ्री हिट आणि ही आता फलंदाजाला मेजवानी आहे. येस, त्यासाठीच केला होता हट्ट असं पाहिलं गेलं ना, कारण माहिती होतं फलंदाज किरण चिकण्यांना वाईटनी सुद्धा 1 मिळेल, 2 एक नोची सुद्धा 1च असेल, परंतु इथे नोला मात्र सुवर्ण संधी फ्री हिटची येणार आहे आणि त्यामध्ये मला इथे मात्र एक मोठा फटका खेळण्याची संधी प्राप्त होईल. आणि जी थोडीशी मॅच फसत चालले ना, ती या एक मुक्त चेंडूवरती थोडासा प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केला जाईल. ओ पहा चेंडू काय घडलंय, लेग ती सोडून गेलाय आणि पंच पुन्हा एकदा हात पेलावतात. इथं वाईट कॉल. किरण चिकने यांनी प्रयत्न केला होता की हा बॉल कुठेतरी मला लॉंग लेगला किंवा फाईन लेगला खेळायचा आहे, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल डावीशी सोडून चाललाय आणि बॉल थोडासा खाली राहिलाय. त्यामुळे कुठेतरी फलंदाजांना कसरत करावी लागते. 10 बॉल आणि बनवायचे तिथून पुढे 11 धावा. म्हणजे जवळजवळ जर आपण पाहिलं ना तर 1 धाव जर आपण वगळली ना तर बॉल टू रन इथून पुढे आता हव्या आहेत. 10 बॉल 11ची गरज. एका बाजूला संग्राम शेलार तर एका बाजूला किरण चिकने असा रंगणारा हा सामना. पुढचा बॉल गोलंदाज तयार आणि यावेळेला हा भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक DP स्क्वेअर लेगला बॉलचा पाठमोरा करतायत, बॉलची फेकी केली आहे. आणखीन एका धावेचा होईल का प्रयत्न? हो केलाय, परंतु जोखीम टाळली आहे. फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे. आता समीकरण इथून पुढे बदललेलं आहे. येणारे 9 बॉल आणि बनवायचे आहेत धावा 10. हे समीकरण आता झपाट्याने बदलत आहे, परंतु अजून बरंचसं काही या सामन्यामध्ये शिल्लक आहे. कोणता संघ सामना घेऊन जाईल आता याचीच उत्कंठ आता शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. खऱ्या अर्थानं रात्रीचा प्रहर आहे, परंतु मैदानाच्या हातमध्ये मात्र संघर्षमय कहाणी. कोण लिहिल विजय आपल्या नावी, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. सातत्यानं फील्ड प्ले चेंजेस केल्या जातात, दोन्ही बाजूनी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. गोलंदाजी ट्रॅक वरतून संग्राम शेलार इथे अपील केली जाते आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे जात आहे. इथे मात्र विकेटचं बटन असेल. कुशल मोमेंटला आलेली ही विकेट. आता आणखीन एक फलंदाज कोसळतो आणि फलंदाज होते बॅटिंग करताना विवेक शेडगे. खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकला नाही. पंचांकडे अपील केली आणि पंचांनी दाद उचलून धरली. आता विकेटचं होतोय ते पतन, समीकरणामध्ये होतोय तो बदल. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 8 धावा बनवायच्या आहेत 10 असं समीकरण शिल्लक आहे. एका बाजूला संग्राम शेलारांना चांगली बॉलिंग करावी लागेल आणि किंबहुना या 2 बॉलच्या पाठीमागे आणखीन एखाद दुसरी विकेट कशा प्रकारे मिळवता येईल. एका बाजूला येणाऱ्या फलंदाजाला संयम दाखवावा लागेल आणि सिंगल डबल धावा कशा प्रकारे घेता येतील ना याचाच प्रयत्न करावा लागेल आणि शेवटच्या षटकामध्ये सामना घेऊन जावं लागेल. अक्षय चिकणे नवीन फलंदाज दाखल झाल्यात, परंतु खऱ्या अर्थानं खूप कुशल मोमेंटला आल्यात. ओ हो हो हो, इथे मात्र काय घडलंय तर
यस, इथे मात्र पंच सांगतायत इथं वाईट कॉल येतोय. म्हणजे कुठेतरी या गोष्टी टाळाव्या लागतील की दिशेवरचं जे नियंत्रण निसटलेलं आहे ते अगदी योग्य दिशेने बॉल टाकावे लागतील. या गोष्टी तुम्ही करू शकत नाही कारण कमी धावसंख्येचा सामना आहे ना की प्रत्येक धाव तुम्हाला विचारपूर्वकच खर्च करावी लागते. तुमच्या खिशामध्ये 1000 रुपये आहेत ना तर तुम्ही 10 रुपयाला तितकंसं महत्त्व देणार नाही, परंतु जर तुमच्या खिशामध्ये जर 100 रुपये राहिले ना तर तुम्ही त्या 10 रुपयाला अधिक महत्त्व देता. त्यामुळे याही सामन्यामध्ये काही शिल्लकच धाव आहे, त्यामुळे तुम्हाला त्या धावांना महत्त्व द्यावं लागेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता 7-9 इक्वेशन नव्याने आहे आपल्या समोर. आता एक 5च मिनिटांमध्ये लकी ड्रॉ आता उघडला जाईल याची नोंद तुम्ही घ्या आणि प्रेक्षकांना विनंती आहे की आपण तयार राहा. 5 मिनिटांमध्ये आता आपण लकी ड्रॉ उघडतोय आणि कोणत्या गावाला जाईल ही सायकल आणि कोणता तो लकी प्रेक्षक असेल आता थोड्याच वेळामध्ये देवाचं नामस्मरण सुरू होईल आणि कुणाचं नशीब बळकट आहे ते आपण पाहूया. परंतु हा नकारात्मक बॉल पंचांनी कळवलाय म्हणजे समीकरणामध्ये होईल बदल. गणेश सर, या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील कारण हे निर्णायक षटक आहे. खूप लॉंगेस्ट षटक आहे निलेश सर. 10 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. कुशल मुवमेंटचं षटक आहे आणि त्यामध्ये 10 चेंडू आणि त्याच्यातल्या मला वाटते योग्य बॉल हे 5च आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा कारनामा कोणी केला ना तर मोहम्मद सामी यांनी 6 बॉल संपवण्यासाठी तब्बल 17 बॉल घेतले होते आणि या षटकामध्ये घेतलेले आहेत संग्राम शेलार यांनी 5 बॉल संपवण्यासाठी 10 घेतले. 5 वाईट टाकले आतापर्यंत. ओ हो हो, बराच वेळ बाहेर गेले परंतु आले त्यावेळी मात्र जोरदार आले असं म्हणायला हरकत नाही. एसट्या उद्ध्वस्त केल्या. निश्चित शेवट गोड केला या षटकाचा. फलंदाजाला त्रिफळाचित केलं, क्लीन बोल्ड केलंय आणि LED ब्लिंक झाल्या आणि तिथे कळालं की फलंदाज क्लीन बोल्ड आहेत. आता समीकरण बदललंय का तर हो, बॉलची संख्या कमी झाली आहे. 6 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा इथून पुढे 8 हे समीकरण या सामन्यामध्ये शिल्लक आहे. दोन्ही संघांना आहे बरोबरीची संधी या सामन्यामध्ये. आज जे सामने राहिलेले आहेत ना ते उद्या पहिले होतील. रूपरेषेमध्ये आपण पुन्हा एकदा बदल करतोय. सर्व कर्णधार, सर्व संघ मालक यांना आपण सूचित करत आहोत जे आज सामने राहिलेले आहेत तो उद्याचा पहिला सामना असेल याची नोंद तुम्ही घ्या आणि ती सूचना आम्ही तुम्हाला ग्रुपवरती देखील कळवू की उद्याचा ठीक पहिला बॉल कधी पडणार आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करा ही विनंती आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे. 6 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा त्या इथून पुढे 8 हे समीकरण आहे. यस, ज्या सूचना येतील त्याचं प्लीज पालन करा. उद्याचा दिवस सुद्धा खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. आता माझं 6-8चं समीकरण आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आणलं जात आहे. कोण आलंय बॉलर? कोण आहे? ओ हो 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 हो, सुरेख चेंडू आहे सागर पार्टे. आता मात्र पहिला चेंडू निर्धावाला आहे. प्रेशर वाढलंय. ही ते मात्र फलंदाज किरण चिकणे आहेत खरे परंतु निलेश सर जी डॉट डिलिव्हरीची मालिका उभी केलेला ती कुठेतरी घेऊन डुबणार आहे टीम काळेश्वरी 11ला. निश्चित कमी धावसंख्येचा सामना म्हटला की तुम्हाला डॉट बॉलचा रेशो अधिकचा वाढवावा लागतो आणि तोच केला. एका बाजूला सागर पार्टे जे खेळगरचे आहेत, एका बाजूला किरण चिकणे कुसुंबीचे. असा रंगणार हा सामना. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सागर पार्ट्याने कमाल केले. 2 डॉट टाकले. आता 4 बॉल 8ची गरज. खऱ्या अर्थानं किरण यांचा काहीतरी टेम्परामेंट चुकते. इथे मात्र काहीतरी चेंजेस करावे लागतील. इथे तुम्हाला मोठा फटका लागत नसेल ना तर कुठेतरी ढकलून एकेरी धाव घेणं गरजेचं होतं परंतु आताच किरण निलेश सर ती वेळ गेली. आता तुम्हाला अटॅक करावा लागणार आहे. निश्चित किरण म्हटलं की बॉक्स क्रिकेटचे एक चांगले बॅट्समन आहेत त्यामुळे ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन जरी केलं असं ना तरी कुठेतरी या ही धावसंख्या आटोक्यामध्ये आली असती कारण एकेरी दुहेरी धावा आहे क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात परंतु हा बॉल तितकाच चांगला आहे. वाईड आहे. डावीशी सोडून चाललाय. समीकरण पुन्हा एकदा बदलते. आता मात्र 4-7चं इक्वेशन आलंय. खऱ्या अर्थानं एक मोठा फटका येईल का किरणच्या बॅट मधून पुन्हा एकदा. हो विकेटचं बदल असेल. यस, पंचांचं बोट आकाशाकडे पुन्हा एकदा. आता विनोद मात्र परततील. एकही बॉल फेस केला नाही निलेश सर. आता 3 बॉल आणि बनवायच्या 7 धावा.
पार धाव घेण्याचा प्रयत्न मोह आवरला नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, आडव्या बॅटने जोरकस खेळण्याचा प्रयत्न, क्रीज सोडलं आणि त्यानंतर डायरेक्ट हिट बॉलने यष्ट्यांचा वेध घेतलाय. त्यामुळे आता विनोद खास काही करू शकले नाही, शून्यावरती माघारी जात आहेत, गोल्डन डकचा शिकार होतील. परंतु एका बाजूला आता येणाऱ्या फलंदाजावरती दडपण असेल, कारण येणारे बॉल 3 आहेत, बनवायचे आहेत, 7 धावा लढावं लागेल, झुंजावं लागेल. अशक्यही गोष्टी जीवनामध्ये शक्य होतात, फक्त प्रयत्नांची उंची तुम्हाला मोठी ठेवावी लागेल आणि माणसाने नेहमी महत्वाकांक्षी असलं पाहिजे. 3 बॉल 7ची गरज. निलेश सर, या मॅचने सर्व काही दाखवलं आपल्याला. पाहिलं गेलं तर स्टार्ट झाला 30 चेंडू 28 धावेनी, पुन्हा मध्ये आल्यानंतर मात्र इक्वेशन वाढलं, पुन्हा कमी झालं, आता शेवटच्या मुमेंटला पुन्हा मात्र आता खऱ्या अर्थानं 30-7. आणि खऱ्या अर्थानं ही मॅच फसली नाही. अजूनही बॅटिंग करत असताना एक मोठा फटका ही मॅच पुन्हा घेऊन येऊ शकतो टीम काळेश्वरी 11ला. पण काय घडेल? ओ, आता मात्र एसटी रक्षक चुकी करतायत. एक धाव घेतली गेली आहे. आता 2 बॉल 6. किरण चिकणे हा कारनामा करतील का? आता मला सैराजचा डायलॉग आठवायला सुरुवात झाली आहे, हुकला तर मुकला आणि ठोकला तरच जिंकला. आता किरण चिकणे ते करतील का? करावं लागेल, अन्यथा किरण चिकणे यांच्याबद्दल डकआउट मध्ये खूप सारी चर्चा होईल. एक मोठा फटका, या चर्चेला पूर्ण विराम असेल, कारण 12 चेंडू खेळले, 3 धावा काढल्यात आणि ह्या चर्चांना पूर्ण विराम द्यायचा असेल तर ही मॅच किरणला नवीन करावी लागेल. इथे मात्र नक्कीच लटकेल केलाय चांगला फटका, परंतु धावा किती मिळतील? फक्त 2 आणि 2 धावा, म्हणजेच नव्याने समीकरण. काय मॅच आहे या रंगतदार स्थिती. शेवटच्या चेंडूकडे गेली आहे, 1-4चं इक्वेशन आलंय. इथे सुपर ओव्हर नाही होणार, कारण चौकार हवाय. सुपर ओव्हर होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. 3 धावा जरी आल्या ना गणेश सर, तरी सुपर ओव्हर होऊ शकते, कारण स्कोर बरोबरी सुटू शकतो. त्यामुळे जर 3 धावा जरी धावून आल्या तरी सुपर ओव्हर पहिली तुम्हाला बघायला मिळू शकते आणि चौकार जर आला तर सामना जिंकला जाणार आहे. नक्कीच प्रेक्षकांची इच्छा तर असेल 3 धावा निघाव्या, पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळावी, परंतु किरण चिकणेच्या मनामध्ये काय आहे खऱ्या अर्थानं पाहणं गरजेचं आहे. सागर पार्टे बचाव करतायत, चांगली गोलंदाजी करतायत. यस, इथे मात्र भिन्न मॅच टीम येणार वॉरियर संघ ठरलाय. विन द मॅच. का मॅच झाली मित्रांनो, पहा.